चला आज बनवूया थंडीच्या दिवसात आवर्जून बनवून खाण्यासाठी ओल्या तुरीच्या शेंगेची चटकदार अशी आमटी। त्यासाठी तुरीच्या शेंगा मी अशा सोलून घेतल्या, त्यातले बी काढले। नंतर गॅसवर कढई ठेवली, त्यात अर्धा पळी तेल टाकले। नंतर तुरीच्या शेंगेचे बी जे काढले होते ते मी असे तेलात भाजून घेतले, छान असे भाजून घ्यायचे। आणि त्याच्यातच मी 3 मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या, आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या त्याही त्याच्यासोबत मी भाजून घेतल्या, म्हणजे लसणाचा व मिरचीचा कच्चेपणाही जातो आणि तुरीच्या शेंगेची आमटी खूप चटकदार आणि मस्त होते। आता भाजून झाल्यानंतर ते मी थोडे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढले आणि नंतर कोथिंबीर ही भरपूर आणि असे मिक्सरमधून जाडसर वाटून घेतले। नंतर एक वाटी असे पाणी टाकले, पाणी टाकून सर्व मिक्स करून घेतले। नंतर गॅसवर कढई ठेवली, कढई गरम झाल्यानंतर एक पळी तेल टाकले। नंतर 1 चमचा मोहरी टाकली, थोडासा कढीपत्ता टाकला, चमच्याच्या साहाय्याने छान असे खालीवर करून घेतले। आणि ह्या लसणाच्या भरपूर अशा पाकळ्या मी उभ्या कट करून घेतल्या। लसूण भरपूर टाका, खमंग अशी फोडणी दिल्यानंतर खूप छान अशी आमटी लागते। अर्धा चमचा हळद ही टाकली आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकला। काळा मसाला थोडाच टाकला आहे, कारण मिरची ही आपण वाटणामध्ये टाकलेली होती। आता जे तुरीचे बी वाटून घेतलेले होते तेही टाकले कढईमध्ये आणि थोडेसे पाणी टाकले। नंतर चमच्याच्या साहाय्याने असे सर्व हलवून घेतले, चवीपुरते मीठ टाकले आणि आता मिडियम गॅसवर असं शिजून द्यायची। छान आमटी शिजली म्हणजे खूप छान अशी लागते चवीला। आणि कलर तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि फोडणीचा वास तर अगदी घरभर पसरलेला आहे। इतका सुंदर असा फोडणीचा वास सगळीकडे दरवळत आहे। मस्त गावरान पद्धतीने ओल्या तुरीच्या शेंगेची आमटी भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा किंवा भातासोबतही खाऊ शकता। खूप म्हणजे खूप छान लागते। आता थंडीच्या दिवसात ह्या तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये विकायला नक्की येतात, तर तुम्हीही घरी घेऊन या आणि अशा पद्धतीने बनवून खा, तुम्हालाही खूप आवडेल। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटू पुन्हा नवीन रेसिपी घेऊन। बाय बाय।